दिल्लीमधील शेतकरी आंदोलकांसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे। शेतकरी प्रतिनिधी आणि सरकारची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे आणि चंदीगडमध्ये केंद्राच्या प्रतिनिधींची सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होईल। शेतमालाच्या किमान हमीभावाचा कायदा करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे आणि त्याच संदर्भात आज बैठक होणार आहे आणि त्यामुळे दिल्लीमधील शेतकरी आंदोलकांसाठी आज हा महत्त्वाचा दिवस आहे। गेले कित्येक दिवस त्यांचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असून आज बैठकीमध्ये काय चर्चा होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर दिल्लीमधील शेतकरी आणि आंदोलकांची आजची बैठक महत्त्वाची मानली जाणार आहे। महत्त्वाचा दिवस आहे। शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि सरकारची आज बैठक होतीये। चंदीगडमध्ये केंद्राच्या प्रतिनिधींशी चर्चा होणार आहे आणि शेतमालाच्या किमान हमीभावाचा फायदा करण्याची शेतकऱ्यांची प्रामुख्याने मागणी आहे आणि याच मागणीवर आज चर्चा होण्याची शक्यता आहे। तर चंदीगडमध्ये केंद्राच्या प्रतिनिधींशीही चर्चा होईल आणि किमान हमीभावाचा कायदा करा अशी मागणी कित्येक दिवसांपासून या शेतकऱ्यांची आहे आणि त्यामुळेच दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा मानला जातो। त्याच पार्श्वभूमीवर शेतकरी प्रतिनिधी यांची आज बैठक होणार आहे। चंदीगडमध्ये केंद्राच्या प्रतिनिधींची सुद्धा ते चर्चा करणार आहेत आणि किमान हमीभावाचा कायदा करा अशी मागणी या शेतकऱ्यांची कित्येक दिवसांपासूनची आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीमध्ये काय तोडगा निघतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत। शिवाजी, नक्कीच आंदोलकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा, गेले कित्येक दिवस त्यांचं आंदोलन सुरू आहे। नेमकी किती वाजता आज ही बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये काय होणं अपेक्षित आहे? शिवाजी, साधारण 5 वाजता ही बैठक होण्याची अपेक्षित आहे, कारण या अगोदरच्या सर्व बैठका ह्या 5 वाजता झालेल्या आहेत। आतापर्यंत ज्या बैठका झाल्या त्यामध्ये 3 चर्चेच्या फेऱ्या झालेल्या आहेत आणि आजची ही जी बैठक आहे ही 4थी चर्चेची फेरी असणार आहे आणि त्यानंतर आतापर्यंत ज्या बैठका सतत आपल्याला पाहायला मिळाल्या अलीकडच्या काळातील, तर त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा हा हमीभाव राहिलेला आहे। हमीभावानंतर शेतकऱ्यांवरती जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते मागे घेण्यात यावेत अशी एक मागणी यामध्ये करण्यात आलेली आहे। त्यानंतर दुसरं पाहिलं तर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, शेतकरी आणि शेतमजुरांची कर्जमाफी करा, भूमी अधिग्रहण कायदा 2013 पुन्हा एकदा लागू करण्यात यावा, मुक्त व्यापार करार रद्द करण्यात यावा, 2000 रद्द करण्यात यावे। यापैकी आपण जर विचार केला तर काही अंशी शेतकऱ्यांचे गुन्हे मागे घेणं आणि वीज विधेयक 2000 रद्द करणं किंवा त्याच्यात बदल करणं याबद्दल सरकार सकारात्मक आहे। मात्र बाकी ज्या मागण्या आहेत स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी आणि शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव आणि तो तात्काळ देण्यात यावा या संदर्भात अद्यापपर्यंत तोडगा निघू शकलेला नाहीये। मात्र चर्चेचा मार्ग अजूनही सुरू आहे आणि चर्चेतून काहीतरी बाहेर येईल या संदर्भात सरकार सकारात्मक असल्याचं सातत्यानं सांगितलं जात आहे। नक्कीच शिवाजी, या बैठकीमध्ये आता काय तोडगा निघतो किंवा कोणत्या महत्त्वाच्या आणखी मुद्द्यांवर चर्चा होते पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद शिवाजी, अपडेट्स घेत राहू।